गणपती बाप्पा मोरया. आपल्या बाप्पाला निरोप द्यायची वेळ आलेली आहे, म्हणजे गणपती बाप्पाचे विसर्जन. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत. जसे कोणाकडे 1.5 दिवसाचा गणपती असतात, तर कोणाकडे 5 दिवसाचा गणपती, कोणाकडे 7 दिवसाचा, तर कोणाकडे 10 दिवसाचा असतो. आणि आपापल्या पद्धतीने गणपती विसर्जन केले जाते. पण गणपती विसर्जन नेमके कसे करावे हे आपण जाणून घेऊयात. सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे आपल्या घरामधील गणपतीची पूजा करावी. बाप्पाला आवडणारे सगळ्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. एका कापडामध्ये सुपारी, दुर्वा आणि काही पैसे ठेवावे. या गोष्टी कापडामध्ये गुंडाळून गणपतीजवळ ठेवाव्यात. विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती करावी, जयघोष द्यावा. आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर बाप्पाची माफी मागावी. पूजा संपन्न झाल्यावर प्रार्थना करावी आणि नंतर खालील मंत्र म्हणावा. मंत्र डिस्क्रिप्शनमध्ये देत आहेत. असा मंत्र म्हटल्यानंतर गणपतीला अक्षता अर्पित कराव्या, म्हणजे प्राणप्रतिष्ठेने आलेले दैवत विसर्जित होते. यानंतरनं बाप्पाची मूर्ती स्थिर आसनावरून पुढे सरकून ठेवावी आणि मग गणपतीचे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे. यावेळी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष द्यावा. आताच्या काळानुसार सर्वांना वाहत्या पाण्यामध्ये बाप्पाचे विसर्जन करता येत नाही, त्यामुळे आपण घरामध्ये पण विसर्जन करू शकता. स्वच्छ असे एका मोठ्या टबमध्ये पाणी घ्या. सुंदर अशी फुले टाका. हळदी कुंकू टाका. थोडेसे गंगेचे पाणी टाका. विसर्जनाची मूर्ती पाण्यामध्ये 3 वेळा भिजवून विसर्जित करा. त्यानंतर प्रसादाचे वाटप करून अखेर श्री गणेशाला अखेरचा निरोप द्यावा. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे निर्माल्याचे काय करायचे. 10 दिवसाचे फुले, दुर्वा साठवली जातात आणि मग ती बाप्पासोबत नदीमध्ये विसर्जित केले जातात. आपल्या नदीमध्ये विसर्जित करता येत नसेल तर त्याला आपण घरच्या घरी पण विसर्जित करू शकतो. त्यावरती आपण पाणी जरी शिंपडले तरी त्याचे विसर्जन होते आणि त्याचे खत म्हणूनही घरामधील झाडांना वापर करू शकता. शेवटी काय, भक्तिभाव महत्त्वाचा, नाही का? तुम्हाला माहिती आवडल्यास नक्की आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया असे लिहा. चला तर मग आता इथेच थांबूया. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.